उपमुख्यमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावर आहेत। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकरता ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेले आहेत। मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे देखील या बैठकीला उपस्थित आहेत। दरम्यान डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाविषयी अजित पवार काही निर्णय घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या संदर्भात आपण बोलूया। आमचे प्रतिनिधी सुरेश आपल्या सोबत आहेत। सुरेश, आज पालकमंत्री बीडच्या दौऱ्यावर आहेत, उपमुख्यमंत्री पण आहेत ते, आणि आपण बघितलं तर दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होते जिल्हा नियोजन समितीची, काय सांगाल? आज अजितदादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीड जिल्हा नियोजनची बैठक होती। या बैठकीमध्ये भाजप नेता पंकजा मुंडे, मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे देखील उपस्थित आहेत। तर याच बैठकीला जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत यामध्ये सुरेश धस हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे नेमकी ही बैठक वादळी होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते, कारण काल एक दिवस अगोदर, ही बैठक होण्याच्या एक दिवस अगोदर सुरेश धस यांनी परळी मतदारसंघातील जवळपास 73 कोटी रुपयाचा घोटाळ्याची कागदपत्र ही माध्यमांना समोर दाखवली होती। त्यामुळे आता या नियोजन बैठकीमध्ये सुरेश धस पुन्हा ते जे काही तक्रारीचा पाडा आहे तो अजितदादा यांच्या समोर मांडणार का, आणि यावेळी मांडत असताना खुद्द धनंजय मुंडे देखील त्या ठिकाणी उपस्थित असतील, पंकजा मुंडे देखील या ठिकाणी उपस्थित असतील। विशेष म्हणजे जे जिल्हा नियोजन समितीमधले जे सदस्य आहेत ते सदस्य निवडत असताना भाजपच्या वतीनं नमिता मुंद्रा ज्या पंकजा मुंडेंच्या निकटवर्ती आहेत त्यांची निवड केली, तर राष्ट्रवादीच्या वतीनं विजयशे पंडित यांची निवड करण्यात आली। या निवडीमधून देखील जे सुरेश धस आहेत यांना टाळण्यात आलेलं आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते असताना 4-5 टर्मचे आमदार असताना देखील त्यांना या समितीवरून टाळल्या कारणानं त्याचा देखील ते रोष त्या ठिकाणी व्यक्त करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। विशेष म्हणजे सुरेश धस यांनी अनेक वेळा व्यक्त करत असताना भावना व्यक्त केली होती की आमच्यावरती अनेक वेळा अन्याय झालेला आहे। निधी देत असताना 90% निधी हा परळीला दिला आणि इतर मतदारसंघामध्ये फक्त 10% निधी दिला, तर तो निधी देखील आम्हाला मिळावा, या अनुषंगाने देखील ते अजितदादाच्या संदर्भामध्ये अजितदादाकडे त्या तक्रारी करतील। आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेत प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता, आणि त्या पार्श्वभूमीवरती आता अजितदादा बीडमध्ये आलेले आहेत। इथलचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, या सर्वांच्या बैठका देखील आता मॅरेथॉन बैठका त्यांच्याकडून घेतल्या जातात आणि त्यानंतर डीपीडीसीची बैठक देखील सुरू होते। त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजची जी अजितदादाची बैठक आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। विशेष म्हणजे धनंजय मुंडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। देशमुख कुटुंब देखील अजितदादांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते, कारण काल संत धनंजय देशमुख यांना विचारलं असता अजितदादांची देखील भेट घेण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशील आहोत असं देखील त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने आजची अजितदादाची बैठक आणि त्यानंतर माध्यमाला नेमकं काय करतात, बीड जिल्ह्याची जी राजकीय संस्कृती आहे ती कशा पद्धतीने मोडीत काढून नवी संस्कृती रचण्याचा प्रयत्न करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। इथले जे काही अनेक प्रकारचे जे काही बदनामीच्या दृष्टिकोनातून जे बोलले जात होते ते देखील विषय कशा पद्धतीने करणार, राजकीय दृष्ट्या इथं जे वादविवाद प्रतिवाद केले जात होते याचा आता समन्वय अजितदादा कशा पद्धतीने घालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद सुरेश माहिती दिल्याबद्दल। आणि जसं तू म्हणालास की पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, सुरेश धस सगळेच जण एकाच ठिकाणी असणार आहेत, अजित पवारांच्या समोर असतील, त्यामुळे वादळी ठरू शकतं हे डीपीडीसीचं नियोजन समितीची बैठक ही। कारण असं की आज एक पेनड्राईव्ह सुरेश धस अजितदादांना देणार आहेत असंही कळत आहे। आपण या बातमीवर लक्ष ठेवून राहूया, मात्र पुढे जाऊया। बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकरता येत असताना पालकमंत्री अजित पवारांनी जिल्ह्यातील राजकीय नियोजनाला सुरुवातच केलेली आहे। जिल्हा नियोजन समितीच्या विधिमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या 2 सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित आणि भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जिल्हा नियोजन सदस्य समितीमध्ये सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांचं नाव टाळण्यात आलेलं आहे। त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्या विधिमंडळ सदस्यांना हा धक्का मानला जातोय।